नाशिकच्या मालेगावमध्ये 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा प्रकरण, संबंधित प्रकरणात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची आता दाट शक्यता आहे। मालेगाव जिल्हा परिषद शाळेत देखील मोठा भ्रष्टाचार आहे। घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेचा तपास मात्र मंदावल्याचा अंदाज आहे। तर नाशिकमधील मालेगावमध्ये 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा प्रकरण, संबंधित प्रकरणात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल मोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विशाल, खरं तर हे जे प्रकरण आहे संपूर्ण, या प्रकरणी आता आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 1000 कोटींचा हा शिक्षण भरती आणि शिक्षण सेवकांचा कर्मचाऱ्यांचा हा घोटाळा आहे आणि याची पाळेमुळे जे आहे ही मालेगावात आहे आणि 14 एप्रिल 2025 रोजी मालेगावात पहिला गुन्हा हा दाखल झालेला होता। मात्र तक्रारदारांनी वेळोवेळी तक्रार करून कुठलीच कारवाई झाल्या नसल्यामुळे तक्रारदारांनी शेवटी न्यायालयाची दारे ही ठोठावली होती। न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर आणखी परत 3 गुन्हे दाखल झाले। असे 4 गुन्ह्यांमध्ये जवळपास तब्बल 35च्या आसपास संशयित आरोपी आहेत आणि त्यांचा जो एक मोर्चा आहे, मेन जो एजंट आहे नवीद अख्तर म्हणून, जो त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर बाहेर येतो आहे। 1000 कोटींचा हा घोटाळा असल्याचा तो स्वतः सांगत आहे आणि एका शिक्षण अधिकाऱ्याशी त्याचे कनेक्शन आहेत असा व्हिडिओ तो बाहेर आलेला आहे। अद्यापपर्यंत तो मुख्य संशयित आरोपी अद्याप पण फरार आहे आणि जर दुसरीकडे जर विचार केला तर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। आणखी तक्रारी देखील स्थानिक पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत, मात्र अजूनही कुठलीच कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे आणि या सगळ्या गुन्ह्यांचा जो तपास आहे हा नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता। सुरुवातीला मात्र नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून व्यवस्थित तपास सुरू होता आणि मात्र आता तो तपास कुठेतरी मंदावला आहे असा आरोप तक्रारदारांनी केला आहे। आणि जर दुसरीकडे विचार केला तर मालेगाव तालुक्यातील घोडेगाव म्हणून जिल्हा परिषद शाळा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 15व्या वित्त आयोगातून लाखोंचा निधी हा लाटला गेला, मात्र प्रत्यक्षात मुलांना आणि विद्यार्थ्यांना पाहिजे तशा सुविधा आणि त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। चक्क विद्यार्थिनींना प्रसाधनगृहासाठी थेट शेतात जावं लागत आहे। ही एक शोकांतिका आहे। कृपा जी निश्चितच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। वळूयात पुढल्या बातमीकडे। नागपूरमध्ये पॅरोल मिळवण्यासाठी बनावट